लाठीकाठी व दांडपट्टा तलवारबाजी विजेत्या स्पर्धकांचे सांगलीवाडी येथे भव्य मिरवणूक व सत्कार। सांगलीवाडी येथील युवक व युवती यांनी जळगाव येथे झालेल्या लाठीकाठी दांडपट्टा व तलवारबाजी या स्पर्धेमध्ये घवघवीत असे यश 17 स्पर्धकांनी 51 मेडल्स विजयी होऊन मिळवल्याबद्दल सांगलीवाडी येथील एक मोठा इतिहास घडवला। त्यांचा सत्कार सांगलीवाडीचे समाजसेवक व नेते अभिजित कोळी व नागरिक यांनी केला। याचे संयोजन स्वराज्य फाउंडेशन सांगलीवाडी यांनी केले होते। सर्व स्पर्धकांना सांगलीवाडी गावामधून पारंपरिक वाद्याने मिरवणूक काढण्यात आली। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली। त्यानंतर मिरवणूक दर्शन मंगल कार्यालय येथे आल्यानंतर सर्व विजेत्या स्पर्धकांचा नागरिक सत्कार करण्यात आला। हा सत्कार संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला। पृथ्वीराज पाटील, आदित्य भोसले, निरंजन चोपडे, सचिन गवळी, सार्थक शिंदे, पृथ्वीराज कदम, लक्ष्मी निकम, संध्या चोपडे, सिद्धी यादव, समृद्धी भिसे, शुभ्रा अभिषेक, अनस्वा जामदार, अर्पिता देवकर या सर्व स्पर्धकांचा सत्कार शाल व शिल्प व मानचिन्ह देऊन करण्यात आला। यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। होय होय माता की जय, हिंदू धर्म की जय। त्याचबरोबर आपल्या या सगळ्या यांचाही गुरुजींच्या हस्ते आपण सत्कार करूया। वैभव छत्रपती श्री शिवाजी भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। सर्व काही जीवन उभं राहिलं पाहिजे। दुसरी गोष्ट की हे काम करत असताना म्हणजे स्वार्थाने करता नाही, म्हणजे निरपेक्ष वृत्तीने कोणाला कोण इच्छा केली आणि हे काम सर्व दूर पसरून आहे। आता सर्वांकडे महत्त्वाची गोष्ट असेल की महाराष्ट्राची कुस्ती घ्यायची, महाराष्ट्राची घोडेस्वारी घ्यायची, महाराष्ट्राचं शौर्य धैर्य खूप वाटून गेलं चालतोच मला। मुलायम सिंग नावाचा आहे मंत्री होते, संरक्षण मंत्री। तो संरक्षण मंत्री असताना एका